preview. मोर्चे तिथे थांबत असतात तिथून शिष्टमंडळी तुमचं काय असेल काय घटना घडली? कपिल सुदाम पिंगळेला शिवराम ठोंबरेनं सुपारी देऊन मारायला लावलं। चार लोकांनी कपिल पिंगळेला बोलून घेतलं आणि त्यांनी गाडीत बसवलं, घरी नेऊन सोडतो म्हणून त्याची निर्गुण हत्या केली, गाडीमध्ये बसून त्याची हत्या केली। दोन्हीकडून बसले आणि चालक एक होता आणि त्याला गोळ्या मारल्या गाडीमध्ये कपिलला आणि 17 चाकूचे वार केले कपिलवर। आता एकटाच होता, ते 4 जण होते आणि हे शिवराम ठोंबरेनंच मारायला लावलं। तर माझं असं म्हणणं आहे साहेब की मला एकुलता एकच मुलगा होता, शिवराम ठोंबरेला फाशी झाली पाहिजे आणि ते 4 मारेकरी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना सोडायलाच नाही पाहिजे। त्याला जर तुम्ही सोडसाल तर अजून काही लोकांचे मर्डर करतील ते। तर शिवराम ठोंबरे हा शिवनेरी कॉलनीमध्ये राहतो, उपसरपंच आहे, त्याच्याकडे पैसा अडका आहे, तो खूप श्रीमंत माणूस आहे, आम्ही गरीब लोक आहे साहेब। तर आज माझ्या गरीब पोराची हत्या केली आहे त्यानं। मला एकुलता एकच मुलगा होता, आता आम्हाला दुसरं काही अपत्य नाहीये आणि त्याला 2 बायका आहे आणि 2 मुलं आहेत त्यांना, छोटे 2 वर्षाचे 4 वर्षाचे। कलेक्टर साहेबांनी जे आता त्यांनी सांगितलं तेच आश्वासन दिलं ना, त्यांनी जे आता बोललो आपण तेच। माझं नाव कृष्णाबाई सुदामराव पिंगळे। आज लोक स्वराज्य आंदोलन के संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र जी भरांडे के नेतृत्व में जन आक्रोश मोर्चा का आयोजन यहाँ पे किया था। 19 जुलाई को यहाँ से 15 किलोमीटर दूर रांजनगांव वालू जमाडीसी में कपिल पिंगळे सिंधु सेना का रांजनगांव का अध्यक्ष था और एक धाड़सी नेतृत्व रांजनगांव में उसके माध्यम से सामाजिक काम में अग्रसर था, मगर वहाँ का उपसरपंच शिवराम हरिभाऊ ठोंबरे उसको ये बात हजम हुई नहीं कि एक मातंग समाज दलित समाज का तरुण अगर आगे आया तो आने वाले ग्राम पंचायत इलेक्शन में अपना कुछ सही सच्चा नहीं है, इसलिए कट कारस्थान करके यहाँ औरंगाबाद गुने शाखे का पुलिस कर्मचारी अमीनाथ ढगे के मास्टरमाइंड से कपिल पिंगळे का निर्गुण तरीके से यहाँ पे खून हुआ है। कपिल पिंगळे खाली मातंग समाज में लोकप्रिय नहीं था, रांजनगांव और वालू जमाडीसी जो एरिया है बाहर गांव से लोग आए हैं और वो सब समाज में कोई भी अगर समाज का काम रहा कलेक्टर साहब को हमने बोला कि छोटे छोटे बच्चे हैं
उसके 55 साल के पिताजी है, अभी कोई कमाई का जरिया उनके पास नहीं है। इसीलिए हमको आपके माध्यम से माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार को बोलो कि कपिल पिंगळे के ये कुटुंब को, फैमिली को 1 करोड़ रुपए और उनको शासकीय नौकरी मिलना चाहिए। तो हमारी ये बात को उन्होंने समझ लिया और मैं खुद सीएम को ये बारे में बोलूंगा, ऐसा आश्वासन हमको दिया। मैं प्राध्यापक BR पारसकर, लोक स्वराज्य आंदोलन संघटना का मराठवाडा अध्यक्ष हूँ। हे सगळं प्रकरण काय आहे नेमकं ते आम्हाला सांगा। कपिल सुदाम पिंगळे कारेगावकर, हल्ली मुक्काम रांजणगाव या ठिकाणी तो गेल्या 30-35 वर्षापासून राहत होता। त्याचे आई वडील 40 वर्षापासून राहत होते। गेल्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये त्याचं सामाजिक जे काम आणि सांस्कृतिक काम होतं, गोरगरिबाला मदत करणं, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणं आणि दुःखी कष्टी लोकांना दवाखान्याची मदत करणं, या सगळ्या प्रकारामध्ये तो मदत करत होता। आणि त्याचं एक सामाजिक वलय तयार झालेलं होतं, राजकीय अस्तित्व तयार झालेलं होतं। आणि या राजकीय अस्तित्वाची सामाजिक वलयाची भीती वाटल्यामुळे तिथला जो काही राजकीय पुढारी आहे आणि सध्याचा विद्यमान उपसरपंच शिवराम ठोंबरे यांना त्याच्या राजकीय अस्तित्वाची भीती वाटली आणि त्याला त्या राजकीय शिवराम ठोंबरेंनी जाणीवपूर्वक संपून टाकण्यासाठी हे षडयंत्र रचलं आणि त्याचा सुपारी देऊन खून केला। आज 10-15 दिवस झालेले त्याचा खून झाल्यानंतर आम्ही आज जनाक्रोश मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आमचं म्हणणं एवढं आहे की या खुनाची तपासणी उच्चस्तरीय अशा CID यंत्रणेमार्फत व्हावी, कारण कपिल पिंगळे हा मागासवर्गीय तरुण होता आणि मागासवर्गीय व्यक्तीला अशा पद्धतीने जर खून करून संपवल्या जात असेल तर या ठिकाणची पोलीस यंत्रणा काय करते। शिवाय कपिल पिंगळे शिंदे सेनेचे जे शिवसेना जी आहे, शिंदे सरकारची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना, त्या शिवसेनेचा रांजणगाव शहराचा अध्यक्ष हा कपिल सुदाम पिंगळे होता। सरकारच्याकडून, यंत्रणेकडून कसल्याही प्रकारची या ठिकाणी प्रतिक्रिया येत नाही, कारण का याच्यामध्ये पोलीस यंत्रणा सहभागी आहे। शिवराम ठोंबरेची परिवाराची सध्याची परिस्थिती काय आहे? त्याच्या परिवाराची सध्याची परिस्थिती आहे की आई वडील आहेत, वेगवेगळ्या रोगाने ग्रस्त आहेत, छोटे छोटे बालक आहेत, बायका आहेत आणि ते आता हे कुटुंब पूर्णतः परावलंबी झालेलं आहे। या कुटुंबाला उत्पन्नाचं कसल्याही प्रकारचं साधन नाही। एकुलता एक मुलगा होता, त्याला आता दुसरा सुद्धा मुलगा नाही। या कुटुंबानं जगावं कसं, आपला उदरनिर्वाह करावा कसा आणि आपल्या लेकरांचं भवितव्य घडवावं कसं, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। घटनेमागे कोणाचा हात असू शकतो, तुम्ही काही नावं किंवा आरोप करू इच्छिता का? निश्चितपणाने ठोंबरे हा याच्यातला सूत्रधार आहे आणि ठोंबरेला प्लॅन देणारे लोक अविनाश ढगे आणि त्याच्यातले संबंधित अधिकारी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकारी या ठिकाणी हे सगळं कथन केल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये मी जातीनं लक्ष घालेन आणि या पिंगळे कुटुंबाला न्याय देण्यासाठी वेळ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी वैयक्तिक बोलेन, अशा प्रकारचं आश्वासन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नाव आणि कोण आहात? मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे, लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे।